भीमनगरातील प्रस्तावित भूमिगत पुलाला नागरिकांचा तीव्र विरोध. रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी. LHS ऐवजी ROB पूल तयार करण्याचा स्थानिकांचा आग्रह. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. 8 जुलैला आंदोलनाचा इशारा. रेल्वे अंडरग्राउंड त्याच्या विरोधात आपण येणाऱ्या 7 तारखेला आंदोलन करणार आहे. काय मागणी आहे तुमची सध्या? आमची मागणी अशी आहे की रेल्वे अंडरपास जो आहे याच्यामुळे शहरापासून आमची कनेक्टिव्हिटी संपणार आहे. आमच्या क्षेत्रातल्या लोकांना इमर्जन्सी सेवा मिळूच शकत नाही, कारण की तिकडे अग्निशमन म्हणा किंवा ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा MSCBच्या मोठ्या गाड्या किंवा मोठे भारी वाहनं तिकडे येऊच शकणार नसल्या कारणामुळे त्या क्षेत्रातला विकास होणारच नाही आणि त्या क्षेत्रातल्या लोकांना तो भाग सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाऊन वसाहत करावी लागणार आहे. कारण की मुंबई हावडा रूटवरही एक छोटा बोगदा तयार करण्यात आला आहे आणि गोंदिया शहराला कनेक्ट करण्यासाठी फक्त 2च रस्ते होते. त्यातला एक रस्ता छोटा बोगदा करून रेल्वेने बंद केलेला आहे आणि म्हणून ह्या कारणास्तव आमची मागणी रेल्वेला आणि गोंदिया जिल्ह्याच्या प्रशासनाला, जिल्हा अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे हात जोडून की तिथं ROB तयार करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. किती लोकसंख्या आहे त्या परिसरात? आमच्या क्षेत्रामध्ये रेल्वेने वेढलेला जो भाग आहे त्या क्षेत्रामध्ये सिग्नल टोली, आंबेडकरवाड आणि कुंभारीनगर, सावित्रीबाई फुले नगर, लक्ष्मीनगर, कुंभारीनगर, चंद्रशेखरवाड, मुर्री इथं एकूण मिळून कमीत कमी मला असं वाटतं की 50 ते 60 हजार लोकांची संख्या आहे जे तिकडे राहतात. याचा तक्रार जिल्हाधिकारी यांना केली आहे, तर त्यांनी काय होतं? जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन केलेलं होतं. तेव्हा त्यांचे होते त्यांची बदली झालेली आहे आणि 2-3 दिवसापूर्वीच पत्की साहेब हे नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत. त्यांच्याशी आमची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की नागपूरचे रेल्वे विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर मेहुल चौधरी साहेब त्यांच्याशी जाऊन भेटले व त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी कोणतीही जागा उपलब्ध नाही ROB करिता, म्हणूनच आम्ही तिकडे बोगदा तयार करत आहोत. तर कलेक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे की तिकडे जागा नसल्या कारणामुळेच तिकडे बोगदा तयार होत आहे. पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की साहेब तिकडे भरपूर जागा आहे. आम्ही त्यांना उदाहरण दिलं, रेस्ट हाऊससमोर जो जुना आमचा ROB आहे जो आता तयार होत आहे त्याला जेवढी जागा लागली तेवढी जागा आमच्या त्या भागात उपलब्ध आहे. तरी साहेबांनी आमचं ऐकून घेतलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की टेक्निकल्स बाबतीत तुम्हाला काहीही नॉलेज नाही, नॉलेज ह्या रेल्वे अधिकाऱ्यांना आहे, म्हणून आम्ही त्यांचं काम सुरू करत आहोत. तुम्ही जर ह्या कामात अडथळा निर्माण केला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी आम्हाला मौखिक रूपात तंबी दिलेली आहे. आंदोलन कधी आहे? ह्या सगळ्या गोष्टीला धरून आणि आमच्या मागणीला धरून आम्ही 8 तारखेपासून धरणे आंदोलन सुरू करत आहोत. बेमियादी आमचं आंदोलन आहे, धरणे आंदोलन आहे. त्या 8 तारखेपासून आहे. 8 तारीख सकाळी 10 वाजतापासून आहे. 10 वाजेला आम्ही तिकडे एकत्रित होणार आहोत आणि तिथून पैदल मार्च आम्ही भीमनगरच्या मार्गे सिंधी कॉलनी, चांदणी चौक, जयस्तंभ चौक असं आमचा मार्ग राहणार आहे आणि आम्ही उपविभागीय अधिकारी यांना त्या दिवशी पहिल्या दिवशी निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर दररोज आम्ही बेमुदत धरणे आंदोलन ज्या ठिकाणी काम सुरू आहे भीमनगरला त्या ठिकाणी बसून करणार आहोत. उसके डिस्कशन में उनका कहना